नमस्कार, मी विजय राऊत. कोकण वैभवमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीत मतदानापूर्वीच शिवसेना आणि भाजपचे तब्बल 66 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यातही सर्वात चर्चेत असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजपचे तब्बल 20 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विशेष म्हणजे या राज्यातील सुशिक्षित, सुसंस्कृत नागरिकांचं शहर, सांस्कृतिक उपराजधानी अशी ओळख असलेल्या डोंबिवली शहरातून तब्बल 18 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ही बाब डोंबिवली शहरासाठी नक्कीच भूषणावह नाही. त्यामुळे हा चमत्कार घडला कसा, काय चाललंय, कोण करतंय, याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीआधी सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांनी विरोधी पक्षातील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी फोडण्यास सुरुवात केली. नंतर एकमेकांचे नगरसेवक आणि पदाधिकारी फोडून त्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला. या फोडाफोडीच्या राजकारणामुळे कल्याण डोंबिवली चर्चेत राहिली होती. त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा यांची युती होणार नाही अशीच शक्यता वर्तवली जात होती. मात्र प्रत्यक्षात निवडणूक अगदी काही दिवसावर येताच या दोन्ही पक्षांची युती झाली. युती झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांच्या स्वप्नावरती पाणी फिरलं. दोन्ही पक्षातील स्थानिक नेते आणि पदाधिकारी यांना मुळात ही युती मान्यच नव्हती. जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच दोन्ही पक्षातील इच्छुक उमेदवारांनी आपली तयारी सुरू केली होती. शिवसेना 67 आणि भाजपा 55 जागा लढवणार ही बातमी समोर आली. मात्र कोणत्या जागा कोणाला सोडल्या याबाबत कमालीची गुप्तता दोन्ही पक्षांनी पाळली होती. दोन्ही पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची घुसमट होत होती. त्यामुळे दोन्ही पक्षाचे इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणावर बंडखोरी करणार असंच चित्र दिसत होतं. शिवसेना आणि भाजपा महायुतीने बंडखोरी होऊ नये म्हणून शेवटपर्यंत कोणत्या जागा कोणाला सोडल्या ते जाहीर न करता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाचे AB फॉर्म त्यांच्या अधिकृत उमेदवारांना दिले. तरीही दोन्ही पक्षाच्या हुशार असलेल्या इच्छुक उमेदवारांनी अन्य पक्षाच्या नेत्यांशी संपर्क साधून आयत्या वेळी पक्षाची उमेदवारी आणि AB फॉर्मसुद्धा मिळवला. काहींनी तर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून शिवसेना आणि भाजपा उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. त्यामुळे या बंडखोरांची बंडखोरी मोडीत काढण्याचं मोठं आव्हान महायुतीसमोर होतं. ऐनवेळी सर्वच राजकीय पक्षांनी AB फॉर्म वाटल्याने या निवडणुकीत मोठा गोंधळ झाला होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपा यांची महायुती तर मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची युती असताना युती आणि महायुतीमधील पक्षाच्या उमेदवारांनी एकमेकांसमोर उमेदवारी अर्ज दाखल केले होते. जर मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची युती झाली होती तर कोण कुठून लढणार हे स्पष्ट व्हायला हवं होतं. मात्र दोन्ही पक्षाचा समन्वय नसल्याने हा गोंधळ निर्माण झाला. विशेष म्हणजे आपल्याकडे तगडे उमेदवार नव्हते, मात्र जे होते ते निष्ठावंत होते. त्या निष्ठावंतांनाच उमेदवारी द्यायला हवी होती. मात्र महायुतीमधील पक्षाने उमेदवारी न दिल्याने आयत्यावेळी शिवसेना आणि भाजपामधून आलेल्यांना मनसेने मोठ्या प्रमाणावर उमेदवारी देऊन फार मोठी चूक केली. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडे स्थानिक नेतृत्व मजबूत नसल्याने सगळी घडी विस्कटल्याचं चित्र होतं. त्यामुळे 2 प्रभागात भाजपच्या उमेदवारासमोर एकाही पक्षाचा उमेदवार नसल्याने 2 ठिकाणी भाजप उमेदवार बिनविरोध निवडून येऊ शकले. तसंच छाननीमध्ये एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला आणि समोर कोणी उमेदवार नसल्याने भाजपचा 3रा उमेदवार बिनविरोध निवडून आला. तांत्रिक कारणामुळे उमेदवारी बाद होऊन बिनविरोध निवडून येणं इथपर्यंत बाब समजण्यासारखी आहे. मात्र खरं राजकारण पुढे सुरू झालं. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शिवसेना आणि भाजपने प्रत्येक प्रभागाचा अभ्यास केला. कोणत्या प्रभागात कोण उभा आहे त्याची संपूर्ण माहिती घेतली. त्यामध्ये आधी आपल्या पक्षातील ज्या उमेदवारांनी बंडखोरी केली त्यांची समजूत काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर इतर पक्षातील जे उमेदवार आहेत त्यांची देखील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी सुरू केली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वत्र खुलेआम साम दाम दंडाचा वापर करण्यात आला. त्यामधून माघारीचे आणि बिनविरोध निवडीचे नाट्य रंगले. उमेदवारी मागे घेणाऱ्या अनेक पक्ष तसंच विविध पक्षांच्या उमेदवारांसमोर राशीच्या राशी ओतण्यात आल्या. हवे तेवढे घ्या पण माघार घ्या हा धोशा लावण्यात आल्याची चर्चा रंगली. प्रसंगी दहशतीचाही वापर करण्यात आल्याचे चित्र होते. एखादा उमेदवार सहजासहजी माघार घेणार नाही असं दिसताच सर्व मार्गांनी त्याच्यावरती दडपण आणण्यात आलं. एवढं होऊनही अनेक उमेदवार बदलले नाहीत. ते आपली उमेदवारी त्यांनी मागे घेतली नाही.
कल्याणच्या रामबाग मुरबाड रोड परिसरातील शिवसेना उद्धव ठाकरे सेनेचा एक उच्च शिक्षित उमेदवार आपल्याला बदत नाही म्हणून त्याचा भाऊ राज्य शासनाच्या उच्च पदावरती अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्याला दूरध्वनी करण्यात आली. भावाला उमेदवारी मागे घेण्यास सांगा अन्यथा त्रास होईल. वरिष्ठ नेत्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत त्यांना फोन गेले. अशा प्रकारे दबावाचं राजकारण सुरू झालं. एवढं करूनही माघार घेत नाही म्हटल्यावर रात्रभर त्याच्या घरी घरट्या मारण्यात आल्या. कुठे गेला अशी विचारणा करण्यात आली. हवं तेवढं घ्या पण उमेदवारी मागे घ्या हाच दोषा लावण्यात आला होता. रामबागेतील त्या उमेदवाराने शेवटपर्यंत आपली उमेदवारी मागे घेतली नाही. त्याने जर ती मागे घेतली असती तर आणखी एका उमेदवाराचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असता. रामदासवाडी भागातील एका महिला उमेदवाराकडे पहाटे 2 वाजता ही मंडळी धडकली. सोबत सुमारे 1.5 कोटी आणल्याची चर्चा होती. परंतु शिवसेना उद्धव ठाकरे सेनेच्या उमेदवाराने पैसे घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावर तुम्ही सांगा किती हवेत, शिवाय महामंडळ देतो असं आश्वासन देण्यात आलं. परंतु तरीही त्या उमेदवाराने नम्रतापूर्वक या गोष्टीला नकार दिला. विशेष म्हणजे हा उमेदवार भाजपाकडून अन्याय झाला म्हणून ठाकरे सेनेतर्फे उभा आहे. कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्रमांक 7मध्ये शिंदे सेनेचे पदाधिकारी मोहन उगले यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मोहन उगले हे माजी नगरसेवक आहेत. ते माघार घेत नाही हे असे पाहतात शिंदेसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची अक्षरशः वरात काढली. त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेतल्या जाणाऱ्या इमारतीत नेऊन धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. अर्ज मागे घेण्यासाठी त्यांना आणताना एखाद्या गुन्हेगाराला जसं आणण्यात येतं तशा प्रकारे आणण्यात आलं. विशेष म्हणजे हे सर्व पोलिसांच्या उपस्थितीत सुरू होतं. महापालिका इमारतीत सामान्य नागरिकांना सोडलं जात नव्हतं. उमेदवार बरोबरही कोणाला जाऊ दिलं जात नव्हतं. गुंडपुंड गुडघ्याला बाशिंग बनलेले अनेक भावी नगरसेवक आपल्या सहकाऱ्यांसह खुल्या महापालिका इमारतीत जाऊन धुडगूस घालत असल्याचं चित्र होतं. हे मी सांगत नाही, त्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तो नक्की पहा. गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदारांना 5 ते 25 हजार वाटले जात होते. शिवाय प्रचार करणे, धावपळ करणे हे सर्व करत बसण्यापेक्षा विरोधात उभे असलेल्या उमेदवारांना 5 लाख ते 2 कोटी पण त्यांच्या वकुबाप्रमाणे दिल्यास निवडणूक जिंकणं सोपं जातं. हा नवा फंडा आता रूढ होत आहे. याचाच अर्थ आपण बिहारच्याही पुढे गेलो आहोत. वर दिलेली सगळी उदाहरणं ही नाममात्र आहेत. यापेक्षा अनेक प्रभागांमध्ये घडले असतील. सत्ताधाऱ्यांना सर्व काही करण्यासाठी मोकळीक असल्याचं दृश्य जागोजागी दिसून आलं. असे उमेदवार उद्या निवडून आल्यानंतर नागरिकांचे कामं करतील याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहेत. परंतु हे प्रकार न रोखल्यास पुढील निवडणुका देखील कठीण आहेत. तरीही अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी जे घडले ते भयानक होतं. लोकशाही संपत चालल्याची चाहूल होती. आमची सत्ता असल्याने आम्ही काही करू शकतो अशी गुर्मी होती. या सर्व प्रकारांना आता जनतेने पायबंद घातला पाहिजे, अन्यथा पुढे होणारे परिणाम आणखी भयानक होणार आहेत. निवडणुकांसाठी मतदान होण्याआधीच भारतीय जनता पक्षाने 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपाचे 14 आणि शिवसेनेचे 6 असे एकूण तब्बल 20 उमेदवार बिनविरोध निवडून आले. विशेष म्हणजे डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्रमांक 24चा अख्खं पॅनल निवडून आलं. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात अशा प्रकारे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर बिनविरोध उमेदवार निवडून आलेले नाहीत. त्यामुळे शिवसेना भाजपाने घडवलेला हा चमत्कारी खेळ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे आणि त्याबाबत कुशंका व्यक्त केल्या जात आहे. खरं म्हणजे ही निवडणूक निकोप वातावरणात व्हायला पाहिजे, मात्र कल्याण डोंबिवलीत तसं घडताना दिसत नाही. याचं कारण
बिनविरोध उमेदवार फक्त भाजप आणि शिवसेनेचेच कसे निवडून आले? विरोधी पक्षाचा एकही उमेदवार बिनविरोध निवडून का आला नाही? एखाद्या उमेदवाराचा अर्ज छाननी प्रक्रियेत बाद होणं हे समजण्यासारखं आहे. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेताना काही पॅनलमध्ये विरोधी पक्षाच्या सर्वच्या सर्व राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी आणि अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी एकाच वेळी कसे मागे घेतले? हा चमत्कार नेमका घडला कसा? हाच मोठा प्रश्न आहे. मनसेचे शहर अध्यक्ष, कट्टर राज ठाकरेंचे समर्थक आणि गोगरासोडी भागातील मनसेचे अधिकृत उमेदवार असलेले मनोज घरत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि लगोलग त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन टाकला. याबाबत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी 5 खोके घेतल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख राहुल भगत हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आधीपासूनच होती. वास्तविक पक्षाने त्यांना उमेदवारीच द्यायला नको होती. त्यांनी सुद्धा आपला उमेदवारी मागे घेतला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. ही घटना घडल्यापासून कल्याण डोंबिवलीतून नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून मला अनेक फोन आले आहेत आणि पहिला प्रश्न विचारला गेला, कल्याण डोंबिवलीत काय चाललंय? लोकशाही जीवन ठेवणारात की नाही? या प्रश्नाने मी तर एकदम भंडावून गेलो होतो. यावरून एकच दिसतं, सत्तेसाठी वाटेल ते केलं जातंय. पण का केलं जातंय? तुम्ही सत्ताधारी आहात ना, तुमची कल्याण डोंबिवलीत ताकद आहे असं म्हणता ना. शिवसेना आणि भाजपाचा कल्याण डोंबिवली हा अभेद्य बालेकिल्ला म्हणता ना, संघाचा बालेकिल्ला म्हणता ना. मग तुम्हाला भीती कसली वाटते? काल तुमचीच सत्ता होती, आजही तुमचीच सत्ता आहे. उद्या तुमची सत्ता येईल की नाही याची खात्री वाटत नाही आहे का? का 2 ठाकरे एकत्र आले म्हणून इतकी धास्ती वाटते तुम्हाला? निवडणुकीत जय पराजय होत असतो, पण हारसुद्धा खुल्या दिलाने स्वीकारली पाहिजे. ज्यांना हारण्याची भीती असते ना, तेच असं चुकीचं काम करतात. असं अनेक प्रश्न मला लोकांनी विचारले. इतक्या मोठ्या प्रमाणावर बिनविरोध उमेदवार निवडून आणल्याने येथील मतदानाचा घटनात्मक हक्क एक प्रकारे हिरावून घेतला गेला आहे. आता बिनविरोध निवडून आलेल्या उदा नागरिकांना तोंड वर करून सांगतील, आम्ही तुमच्या मतांवरती निवडूनच आलो नाही. त्यांची बांधिलकी जनतेशी असणार नाही, त्यामुळे त्यांच्याकडून शहर विकासाच्या अपेक्षा काय करणार? आधी मतदान आपल्याकडे वळवण्यासाठी मतदारांना पैसे वाटले जात होते. आता निवडणुकीसाठी उभा असलेल्या विरोधी उमेदवारालाच विकत घेतले जात असल्याची प्रथा भाजपाच्या काळात सुरू झाली आहे. तब्बल 10 वर्षांनी ही निवडणूक होत आहे. मात्र बिनविरोध निवड झाल्याने नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावला गेला आहे. आता आणखीन 5 वर्षांनंतर म्हणजे सलग 15 वर्षांनंतर त्यांना मतदानाचा हक्क मिळणार आहे. मात्र तेव्हाही तो मिळेल की नाही शंका आहे. कारण अशाच प्रकारे निवडणुका घेतल्या गेल्या तर लोकांचा मतदानाचा अधिकार राहणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. एकंदरीतच ही निवडणूक खरंच लोकशाही मार्गाने पारदर्शी निकोप वातावरण होत आहे का, याबाबत नक्कीच साशंकता आहे. यावर आपली मतं नक्कीच कमेंटमध्ये मांडा. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. तसंच अजून आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. लवकरच भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. Sorry, it's DJ.